विचार रखना चाहेंगे, पर अगर हम सभी के विचार सुनेंगे तो हो सकता है कल हो जाएगी, परसों हो जाएगी, सभी को कल की भी छुट्टी करनी पड़ेगी। इसीलिए कम से कम में आपके एक प्रतिनिधित्व के रूप में यहाँ हम पैनल में बुला रहे हैं कि आप ही के विचारों को वो यहाँ रख सके। और सभी ने बहुत ही बेहतर तरीके से कि चारों संघ की क्या आचार संहिता होनी चाहिए, जिसमें से आपने यदि कुछ पॉइंट चुरा लिए हों तो उस पॉइंट को आप याद रखिए कि वास्तव में क्या आचार संहिता होनी चाहिए। जो उपासक हैं उन्होंने अपनी आचार संहिता सुनी होगी, उपासिकाओं ने अपनी सुनी होगी, भिक्षु संघ और भिक्षुणी संघ सभी ने अपनी अपनी आचार संहिता सुनी होगी। तो उन पर ध्यान दीजिए, अपनी अपनी आचार संहिता पर। दूसरे के ऊपर मत ध्यान दीजिए कि भिक्षु की आचार संहिता ऐसी होनी चाहिए तो भंते जी आप ऐसा कीजिए, भिक्षुणी की ऐसी होनी चाहिए तो अय्या जी आपको ऐसा नहीं करना चाहिए, ऐसा करना चाहिए। नहीं, मेरी उपासक होने के नाते, उपासिका होने के नाते मेरी क्या कर्तव्य है, मेरी क्या आचार संहिता है वो मैं निभाऊं। भिक्षु का क्या है वो भिक्षु देखेंगे, भिक्षुणी का क्या है वो भिक्षुणी देखेंगी। इसके साथ में मैं ज्यादा ना बोलते हुए भंते जी से याचना करती हूँ, भंते जी आशीर्वाद गाथा के साथ अंत में इस पैनल का निष्कर्ष दें। साधु साधु साधु। चिरंचितंतु सद्धम्मो लोको हुंतु सुखी सदा। नमो बुद्धाय जय भीम। उपस्थित भिक्खू संघ, भिक्खुनी संघ, उपासक उपासिका, प्रिय सज्जनो, फार वेळ नाही आहे कारण 2-3 मिनिटाचाच वेळ दिला. त्यांचा आशीर्वाद सांगितलं, बोलू नकाच म्हटले, आशीर्वाद द्या. पण बोलणं गरजेचं आहे कारण ते हे चर्चा होणं नित्यांच्या गरजेचं आहे आणि कदाचित तुमच्या मनातले प्रश्न आणि तुमच्या मनातली चर्चा बाहेर येणं नित्यांचं गरजेचं आहे. बऱ्याचशा वेळेला होते की आपण आचारसंहिता, नियम हे वाचतो, पाठ सगळं करतो, तोंडपाठ असतात, पण कर्तव्य करत असताना मात्र ती सुटून जातात, ती बाजूला होतात. त्याला दोषी कोणी एकटा संघ नाही आहे, ना भिक्खू संघ आहे, ना भिक्खुनी संघ आहे, ना उपासक आहे, ना उपासिका आहे. त्याला जबाबदार आपण सर्वच जण आहोत. जबाबदार याच्यासाठी आपण सर्वच जण आहोत. आता मी मुंबईमध्ये कोपरखेरण्यामध्ये राहत होतो, बरेचसे लोक म्हणतात की आमचा भंतीजी. कुठल्या मार्केटमधून आणला? आमचा भंतीजी म्हणतात. मग आमचा भंतीजी मग ते त्यांनाच करतील, दुसरा भंतीजी त्यांच्या समोर काहीच नाही. त्याच्याच पुढे मागे मागे करणे, त्यालाच दान करणे, त्यालाच मोठं करणे आणि मग तो काय होतो, स्वतःला श्रेष्ठ समजू लागतो, स्वतःला तो देव समजू लागतो की माझ्या पाठीमागे एवढा आहे. आणि उपासिका पण तेच की आमचा भंतेजी चिवर आहे. चिवरातलं शरीर, चिवरातली वाणी न पाहता त्याच्यातलं सील भगवान बुद्धांनी पाहायला तुम्हाला शिकवलं. भगवान बुद्ध आणि बाबासाहेबांचा आपण धम्म सांगतात. आता आदरणीय उपासकांनी सांगितलं की नव्यान म्हणूया, अजिबात नाही, जे आहे ते ठीक आहे. बाबासाहेबांनी आम्हाला विशाल महासागरासारखा बौद्ध धम्म दिला आणि बाबासाहेबच म्हणतात की बौद्ध धम्म एक विशाल महासागरासारखा आहे. हा, नदी, नाले, ओढे हे वेगवेगळे असू शकतात, हे वेगवेगळे वाहताना त्यांची नावंही वेगवेगळी असू शकतात, पण ती जेव्हा एका महासागरामध्ये जाऊन मिळतात तर कोणतं ओढ्याचं पाणी, कोणतं नदीचं पाणी, कोणतं नाल्याचं पाणी हे कोणालाही सांगता येत नाहीये. तसा धम्म आहे. तसा बाबासाहेबांनी आम्हाला तो धम्म दिला. मग तिथे तेली, कोळी, कुणबी, महार, चांभार सर्व जरी एकत्र आले तर मग त्यांना म्हणावं का मातंगांनी जर दीक्षा घेतली तर मातंगयान, कोळ्यांनी दीक्षा घेतली तर कोळीयान बौद्ध असं म्हणता येईल का? नाही. बौद्ध बौद्ध आहे. आणि बाबासाहेबांनी सांगितलं की मी माझ्या थ्रू जरी तुम्ही बौद्ध धम्माची दीक्षा घेत असाल पण बौद्ध धम्माला वेगळ्या वेगळ्या पंथामध्ये पुस्तक किंवा डबक्याच्या स्वरूपात त्याला पाहू नका, त्याला वाहत राहू द्या, वाहणाऱ्या पाण्यासारखं राहू द्या की जसं पाणी वाहत राहणार तसा ते स्वच्छ राहणार. तळ कितीही मोठं बांधलं तरी ते गाळल्या जाणार आणि ते पाणी घाण होणार. म्हणून बाबासाहेबांचा जो धम्म आहे, बाबासाहेबांनी जो दिलेला धम्म आहे, अनेक लोक बोलतात, अनेकाच्या वक्तव्याच्या रूपातून अनेक वेळा ऐकलं की बाबासाहेब बुद्धं शरणं गच्छामी म्हणाले, धम्मं शरणं गच्छामी म्हणाले, पण संघं शरणं गच्छामी म्हणाले नाही. पण नंतर म्हणाले, काय म्हणतात? नंतर म्हणाले जर बाबासाहेबाला संघाविषयी आदरच नव्हता, जर बाबासाहेबाला संघाबद्दल आदर, प्रेम जर नव्हतं तर बदंत चंद्रमणी महास्तवीरांना दीक्षाभूमीवर कशाला बोलवलं? दीक्षाभूमीवर कशाला बोलवलं? त्यांच्या हस्ते स्वतः दीक्षा घेतली आणि स्वतः दीक्षा घेतल्याच्या नंतर बाबासाहेबांनी उपासकांना दीक्षा दिली. भदंत चंद्रमणी महास्तवीरांच्या हस्ते का दिली नाहीये? कारण तर त्याला कारण आहे, उपासकांना दीक्षा दिल्याच्या नंतर बाबासाहेबांना आचारसंहिता द्यायची होती, 22 प्रतिज्ञा.
आणि ते भदंत चंद्रमणी महासेवीरांना म्हटल्याच्या नंतर आदर कमी होतो का? होत नाहीये. मग जे आमच्या ज्येष्ठ श्रेष्ठ, काही भिक्षुनीला असं वाटते, काही भिक्षुनीला तसं वाटते, कोणाला काही वाटत नाही. आमच्या संपर्कात असणाऱ्या अनेक भिक्षुणीला विचारा, आमच्या बाजूला बसून आमच्या एका ताटामध्ये सुद्धा ते भोजन करतात. मान सन्मानाचं कोणीही इथे हपपलेलं नाही आहे. काही लोकांचं असंही म्हणणं आहे की भिक्षुनी हे करू नये, भिक्षुनी ते करू नये. काही तर म्हणतात. शशांक सोबत माझी चर्चा झाली आणि त्या चर्चेमध्ये शशांक म्हणाला, भंतीजी म्हणे हे काय भंतीजींची कामं आहेत की असे लोकांचे प्रश्न येतात, असे येतात, तर त्यालाही दोषी आपणच आहोत. मी सुरुवातीला सांगितलं, दोष कुणा एकट्याचा नाही. जर एखादा भिक्षू चांगला घडत असेल, एखादा भिक्षू वाईट घडत असेल, तर त्यालाही दोष आपणच आहोत. तुम्ही तुमच्या मुलांना KG पासून ते PG पर्यंत लक्ष देता ना? KG पासून ते PG पर्यंत तुमच्या मुलांना तुम्ही शाळेचा, तुमच्या कॉलेजचा सर्व गोष्टीकडे लक्ष देता. आणि भंतीजीवर कधी लक्ष देता? जेव्हा घराचा गृहप्रवेश असेल तेव्हा, जेव्हा नामकरण असेल तेव्हा, जेव्हा कुणी गेलं असेल तेव्हा. की भंतीजी कुठे आहात? लय चांगले बोलता तुम्ही, आहे का आमच्या तारखेला वेळ? त्याच्या अगोदर भंतीजी कुठे? त्याच्या अगोदर भंतीजी कुठे? तर त्याच्या अगोदर भंतीजी कुठे आहे काही माहित नाहीये. पण मला आल्याच्या नंतर, आता तर आपण नव्यान म्हणले तर अगोदरच आपल्या इकडे पहिले एक यान आहे. आम्हाला उपासक सांगतात, भंतीजी तुम्ही आलात ना, तुम्ही तिथे बसा. तुम्ही तिथे बसायचा, आम्ही इथे बसतो. आम्ही याचना घेतो, तुम्ही त्रिशरण पंचशील द्यायचं. म्हटलं हे कोणी सांगितलं? नाही, आमच्या संस्थेचा नियम, आमच्या संस्थेचा नियम आहे. संस्था, संघटना, विहार ही बाबासाहेबांच्या संकल्पनेतून निर्माण झालेली आहे. तर त्याच्यातून बाबासाहेबांच्या संकल्पनेतला भारत बौद्ध कसा होईल त्याच्याकडे झालं पाहिजे. पण प्रत्येकजण आपापलं बघत आहे. उपासक जरी असेल, उपासिका जरी असेल, भिक्षू असेल, भिक्षुणी असेल, प्रत्येक जण आपलं बघतो, दुसऱ्यांचं बघत नाही आहे. विहारात राहून बघा लोकांच्या, तुम्ही विहारात लोकांच्या राहून बघा. विहाराच्या बाहेर जात असताना सुद्धा दुसऱ्याला फोन करावा लागतो की मी बाहेर चाललो, काय करू? विहार उघडं ठेवू का बंद ठेवू? उघडं ठेवलं, भंतेजी आमची खुर्ची चोरीला गेली असती, कळते का तुम्हाला? आणि तुम्ही म्हणता की भिक्खू चुकतो, तुम्ही म्हणता उपासिका चुकते. चुकत कोणीच नाही, व्यवस्था तशी अजून नाही आहे. आणि ती व्यवस्था मात्र आपण सर्वांनी निर्माण करावी. निश्चित रूपाने सत्य बोलल्याच्या नंतर लोक वाईट म्हणतात, बोलतात की नाही हो? सत्य बोललं की लोक वाईट म्हणतात. काही काय नाही तर माझ्या टॅटूवर पण ऑब्जेक्शन आहे. ते काय भंतीजी आहे का? बघा कोणी बुद्ध काढला, कशाला पाहिजे बुद्ध? बुद्ध काढला, बुद्ध न काढला, तो माझा भाग आहे. माझ्याकडून काही चुकत असेल, कळत न कळत काही चुका होत असतील, तर आई म्हणून, मोठा भाऊ म्हणून उपासकांनी ते माझ्या लक्षात आणून दिलं पाहिजे. पण आपल्याकडे असं होते का? आपल्याकडे असं होत नाहीये. निश्चित रूपाने आपल्याकडे तीही व्यवस्था झाली पाहिजे. भिक्खू संघातल्याही चर्चा नेहमी झाल्या पाहिजे आणि उपासकांनी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह झालं पाहिजे. भिक्खू काय करतो? परित्राण पाठ झाला, जलदान विधी झाली, त्याच्यानंतर त्याचा उदरनिर्वाह कसा चालतो? किती लोक असे आहेत की न मागता तुम्हाला तुमच्या अपरिचित असलेल्या भिक्खूंना तुम्ही भोजनदानासाठी कधी घरी बोलवलं, कुठलंही कारण नसताना? किती लोक आहेत? कोणीच करणार नाही, कारण तर मला माहित आहे मी आणि माझं असल्याशिवाय कोणी कुणाला बोलवत नाहीये. परिचयाचं असेल तर असं बोलवल्या जाते. निस्वार्थ भावनेने आपण कुणाला देत नाहीये. आणि आपण तर म्हणतो आम्ही भगवान बुद्धाचे फॉलोअर्स आहोत, आमची संघटना, आमचं हे, आमचं ते, सर्व काही आमचं आहे, सर्वच आपलं आहे. आणि ते एकत्र येण्यासाठी खूप मोठी काळाची गरज आहे. आचारसंहिता प्रत्येकाच्या आहे. प्रत्येकाने आपापल्या आचारसंहिता पाळल्या तर निश्चित रूपाने ते काहीच म्हणणं आहे की भिक्खूने धनसंचय करायचा नाही. पण भिक्खू हॉस्पिटलमध्ये गेल्याच्या नंतर डॉक्टर इंजेक्शन देत असताना, जसं की सकाळीच संघमित्रा माताजींनी सांगितलं, कपडे काढा, चिवर काढा, पॅन्ट घाला, तिकडे ऑपरेशन थिएटरमध्ये नेतात. डॉक्टर आपला जरी असला तरी त्याच्या औषधी का फुकट येतात का? येत नाही आहे. तो त्याचं बिल घेणार. मग त्याच्यासाठी जेवढे तुम्हाला आवश्यक धन असते तेवढा धनसंचय तुम्ही केव्हाही करू शकता. बुद्धाने असं कधी म्हटलं नाही की धनसंचय म्हणजे काय, की फार मोठी प्रॉपर्टी निर्माण करायची आणि मेल्याच्या नंतर समाजामध्ये तीड निर्माण करायची, अशी संपत्ती मात्र तुम्ही जमा करू नका. हजारो करोडोची संपत्ती जमा केली आणि गचकले. आता भिक्षू गचकल्याच्या नंतर काय? मग कोणी आहे का त्यांच्यानंतर? वारसा हक्क म्हणून समाजाचंच असेल की नाही? कितीही मोठं विहार बांधलं, कितीही मोठी प्रॉपर्टी केली तर ते समाजाचीच असेल ना. भले ती संस्था असेल पण ते संस्था सुद्धा समाजातलेच लोक चालवतील ना.
मग ते वर घेऊन जाणार का? नाही. पण आमच्याकडे चर्चा भारी होते, कशाला पाहिजे एवढं मोठं विहार, कशाला पाहिजे एवढी मोठी बिल्डिंग, कशाला पाहिजे एवढी जागा. ती तुमचीच आहे, भिक्षूंची नाही आहे. भिक्षूचं आयुष्य किती आहे? जेवढं आहे तुमचं आहे तेवढं त्यांचं आहे. शरीराच्या दृष्टिकोनातून प्रत्येकाचं शरीर एक ना एक दिवस थकणार आहे आणि सोडून जाणार आहे. मग त्याच्यानंतर ते तुमचंच आहे. पण जिवंतपणे चर्चा करत असताना थोडी पॉझिटिव्ह चर्चा करूया. नकारात्मक गोष्टींना थोडंसं दूर करून सकारात्मक गोष्टींना साक्षी ठेवून आपण सर्व संघटनांनी चांगला विचार करून इथून पुढची क्रांती पुढे पुढे कशी नेता येईल ते आपल्याला ठरवता आलं पाहिजे. भंतेजी शांतिरत्न सांगितलं, आपल्यापेक्षा इतर लोकांना आता बौद्ध धम्मामध्ये जास्त रस आहे. कारण तर ते हळूहळू कामं करायला लागलेत आणि कामं करायला लागले त्याला बली पण पडायला लागलो. आपणच आहोत ना. संघदान होते, चिवरदान होते, आर्थिक दान होते. चला, मुख्यमंत्र्यांनी बोलवलं, इतके वर्ष कधीच नाही बोलवलं. आम्ही गेलो मुख्यमंत्र्यांनी बोलवलं, आम्ही गेलो. विचार करा, महाराष्ट्राचा CM ज्या माणसाला 5 मिनिटं वेळ नसतो अशा माणसांनी भिक्खू संघाच्या सेवेसाठी किती तास दिले? 3 तास दिले. स्वतः वडे वाढत होते आणि बोलत होते, गरम वडा आहे खावा, गरम वडा आहे खावा. स्वतः बोलत होते, कारण त्यांना माहित आहे हा खाल्ला वडा की होईल येडा. त्याने खाल्ला वडा तर होईल वेडा. पण आपण वेडे नाही आहोत, आपण तथागताचे शिष्य आहोत आणि भिक्खू संघाचं सदस्य तत्व घेतलेलं आहे. आपला काम आहे फक्त आपल्याला जो शरण जातो त्याच्या प्रती मंगल मैत्री, शुभाशीष आणि आशीर्वाद फक्त आपण ते देतो. त्याच्या पाठीमागे कुठलाही दुसरा भाव नसतो. पण त्याच्याही पाठीमागे आपले लोक विद्वान आहेत. आपल्या लोकांसारखं विद्वतेला उंच टेकाला नेलेला व्यक्तिमत्व दुसरं कोणीच नाही. इतके विद्वान आपले लोक, इतका दूरदृष्टिकोन त्यांच्याकडे की फार पुढचं त्यांना दिसते. बघा म्हणे, आता इलेक्शनचा यांचा फायदा घेतील. आमच्या काय कुटुंबात वोटर आहेत का? आमचा काय फायदा घेतील? आमच्या काय कुटुंबात 5 वोट, 4 वोट, 3 वोट आहेत का? आमचा काय फायदा घेतील? टाकलं तर टाकलं, 1 वोट टाकलं, नाही तर नाही टाकलं. 1 वोट टाकलं, नाही तर नाही टाकलं, आम्हाला काय फरक पडतो? पण लोक त्याच्याकडे पण जातील. हळूहळू आपण सर्वांनी चांगल्या गोष्टीकडे वळलं पाहिजे. माझ्याकडे ही चिठ्ठी येण्याच्या अगोदर मी थांबणार आहे, कारण ते चिठ्ठी आली की आचारसंहितेचा भंग आपणच केला ना. म्हणून आचारसंहितेचा भंग होऊ नये. जाता जाता फक्त एक सांगतो की माझ्या पर्सनल आयुष्याला उपसंपदेला या वर्षी वर्षावासामध्ये 20 वर्ष पूर्ण होत आहेत. आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या 27 डिसेंबरला मी एक छोटंसं नियोजन करत आहे. 1 दिवसीय धम्म परिषद आणि संघदानाचं. आपण सर्वजण नवी मुंबईतले आहोत किंवा नवी मुंबईतलेच नाही तर सर्वांनी आपण त्या कार्यक्रमाला याचं सहकार्य करायचं. आर्याजीनं सांगितलं आम्हाला गुगल पे, फोन पे नको. आर्याजी लागते हो, हॉलवालं मानतच नाही आहे, स्कॅनर आहे म्हणते. हॉलवालं म्हणते पैसे नाहीत काय, ते स्कॅनर आहे. तर निश्चित रूपाने तेही सर्व लागते. आपल्या सर्वांच्या प्रती लाख लाख मंगल मैत्री. आपल्या सर्वांना 27 डिसेंबर 2024 वार शुक्रवार आहे. त्या दिवशी येणारं मी स्थळ विष्णुदास भावे नाट्यगृहवासी. आपण सर्वांनी तिथे यायचं आहे. पत्रक आहेत, मी तुम्हाला थोड्या वेळाने बाहेर पत्रक सर्वांना देतो. आपल्या सर्वांच्या प्रती मैत्री व्यक्त करतो. आर्याजी, माताजी, सर्वजण आपल्या सर्वांच्या प्रती मंगल मैत्री. भिक्खू संघाला काही चुकलं असेल तर खरं तर एक चूक थोडीशी असं मोठे ज्यावेळेला महिला मंडळाचे किंवा संस्था ऑर्गनायझेशन करते त्यावेळेला थोडासा सिनियरिटीमध्ये थोडासा घोळ होतो. आमच्या इथे आलेले आमचे मोस्ट वेरेबल आणि सिनियर पूज्य भदंत विनय बोधी महास्तवीर इथे आलेले आहेत आणि लामाजी आलेले आहेत, भदंत बोधानंद आहेत, शाक्य प्रज्ञानंद आहेत, भदंत संबोधी कोल्हापूरहून आलेले आहेत, मिलिंद आहेत, भंते अनेक मोगल्यान आहेत आणि नगरच्या आमचे मिलिंद आहेत. त्यांचा आता ते थायलंडला गेले होते. तिकडून आल्याच्या नंतर त्यांनी एक चांगली गोष्ट चालू केली. 4 जण असो का 2 असो, पाठी मुख्य होते. आता हे तुम्हाला माहीत नसेल काय होतं, माहीत आहे का? कळत न कळत काया, वाचा आणि मन. कळत न कळत माझ्याकडून काही अपराध घडला असेल तर मी माझ्या सिनियरांकडे तो मांडतो आणि सिनियरांना याचना करतो की माझ्याकडून पुन्हा ते कधी होणार नाही. पण आपण आपल्या चुका कधी मान्य करतो का? आपल्याला दुसऱ्याच्या चुका दिसतात, आपल्या चुका दिसत नाही. म्हणून दुसऱ्याच्या चुका शोधायच्या नाही, आपापल्या चुका सुधारायचा प्रयत्न करूया आणि सर्वांनी एकत्र येऊन आपण काम करूया. कोणाच्या
काय करते, कोण काय करते याच्याहून आपल्याला काहीच करायचं नाही आहे. विपश्यना करा, तुमच्यासाठी आहे. अभ्यास करा, तुमच्यासाठी आहे. पण सर्वच मध्यम मार्गाने करा, अति करू नका. अति केलं की काहीच फायदा नाही आहे. म्हणून भगवान बुद्धाने सांगितलं की माझा धम्म मजिमा पटी पदा, मध्यम मार्ग आहे. कुठलंही उंच टोक भगवान बुद्धाने आम्हाला दिलेलं नाही आहे. म्हणून सर्वांच्या प्रती लाख लाख मंगलमैत्री व्यक्त करतो आपल्या सर्वांच्या प्रती. आणि निश्चित रूपाने भिक्खू संघाला आपण जो सन्मान दिला, इथे बोलवलं, आर्याजींना सर्वांना बोलवलं, भिक्खुनीला बोलवलं, आपण सर्वजण इथे आलात. याच्या पुढेही अजून मला वाटतं 8 वाजेपर्यंत कार्यक्रम आहे. नावं सर्वांचीच पाठ आहे, नाही तर कांबळेताई म्हणतील किंवा अनेक जण आहेत की म्हणतील की बाबा भंतीजीने आमचं नावच नाही घेतलं. लय असते बरं. आणि एकट्या कांबळेताईचंच घेतलं की तिकडून खापर्डेताई हळूच म्हणते, आल्या आल्याच भंतीजीला दान दिलं वाटते, मी राहूनच गेली म्हणून माझं नाव नाही घेतलं. तर सर्वांच्या प्रति मैत्री. आपण सर्वांचे नावं, सर्वांचे हृदय, सर्वजण खूप छान आहात. पुन्हा एकदा साधुवाद देतो आणि मी इथे आशीर्वाद गाथा घेऊन आमच्या या चर्चेला आज विराम देतोय. सवितियो विभजन्तु सब्बरोगो विनाशतु माते भवत्वन्तरायो सुखी दीर्घायुको भवतु सबमङ्गलं रक्षन्तु सबदेवता सबबुद्धानुभावेन सदा सोथी भवन्तु ते. भवतु सबमङ्गलं रक्षन्तु सबदेवता सबधम्मानुभावेन सदा सोथी भवन्तु ते. भवतु सबमङ्गलं रक्षन्तु सबदेवता सबसङ्घानुभावेन सदा सोथी भवन्तु ते. आयुरारोग्यसम्पत्ति सगसम्पत्तिमेवञ्च ततो निब्बानसम्पत्ति इमिनाते समिज्झतु इति तं पतितं तुयं क्षिपमेव समिज्झतु. सब्बे पुरहन्तु चित्तसङ्कप्पा चन्दोपनरसो यथा अभिवादनशीली स नीचं वढ्ढापचायिनो चत्तारो धम्मवर्धन्ति अयुअनो सुखं बलन्ति. साधु साधु साधु. बहुत बहुत साधुवाद मंत्री जी, बहुत ही अच्छी तरह से आपकी जो कंक्लूजन था वो आपने किया है. मैं